नमस्कार. मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम सिम्पल कुकिंग. आज मी लाईव्ह याच्यासाठी आली आहे की सगळ्यात प्रथम मी तुम्हाला देणार आहे दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या सगळ्याच व्ह्युअर्सना. दिनांक 1 मार्च 2024 रोजी मी हा चॅनल सुरू केला. त्याला 6 महिने आणि काही दिवस वर झालेले आहेत. पण या 6 महिन्यात तुम्ही मला खूप छान रिस्पॉन्स दिला. काही व्हिडिओ व्हायरल झालेत, काही व्हिडिओ नाही झालेत, काहीला लाईक्स आलेत, काहीला नाही आलेत. पण मला त्यामुळे माझा उत्साह खूप वाढला. तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर खूप खूप प्रेम केलं आहे आणि मला या गोष्टीचा खूप आनंद झाला. तुमचे आभार मानण्यासाठी आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देण्यासाठी आज मी लाईव्ह आले. दर 6 महिन्यांनी मी लाईव्ह यायचं ठरवलेलं आहे. त्याप्रमाणे मी आज लाईव्ह आले. काही व्हिडिओ माझे तुम्हाला आवडले नसतील, काही आवडले असतील. माझ्या व्हिडिओबद्दल सांगायचं किंवा माझ्याबद्दल काही मला माझ्या रेसिपींबद्दल मला काही बोलायचं असेल तर मी एवढंच सांगेन की खूप वर्षाचा माझा अनुभव, त्यानंतर मी खूप ठिकाणी डब्बे दिलेले आहेत आणि स्वयंपाकाची मला खूप आवड आहे. मला केव्हाही स्वयंपाक करायला सांगितला तर मला त्याचा कंटाळा येत नाही. वेगवेगळ्या रेसिपी करून खायला लहानपणापासूनच आवडतं आणि त्यामुळे मी हा जो माझा चॅनल चालवते त्याच्यात मला खूप खूप आनंद मिळतो, खूप छान वाटतं आणि या आनंदात तुम्ही सहभागी होता त्याच्यामुळे खूपच बरं वाटतं. ॲक्च्युली माझं इंटेन्शन जे होतं ते असं की आता खूप फास्ट जग झालं आहे. आमच्या वेळेमध्ये ग्लोबलायझेशन नव्हतं, त्यामुळे का ठराविक एरियातले ठराविक पदार्थ माहीत होते. हळूहळू लोकांची इंटरॅक्शन वाढली. कोकणातली मुलगी विदर्भात आली, विदर्भातली मुलगी कोकणात गेली, मग तिला त्या रेसिपी आवडल्या, तिने तिकडे सांगितल्या, तिकडच्या रेसिपी इकडे आल्यात. खरं सांगायचं, जर तुम्हाला खाण्याचं गुज किंवा एक सिक्रेट सांगायचं खाण्याचं आहे, जितके कमी मसाले तुम्ही वापराल आणि जितके ओरिजिनल फ्लेवर्स तुम्ही एन्हान्स कराल तितका तुमचा स्वयंपाक रुचकर होतो. तुम्ही बघितलं असेल, आपण स्ट्रीट फूड खायला जातो तर ती भेळ खूप छान लागते आणि आपल्यासमोर तो काय करतो, चिंचेचा पाण्याचा मसाला, हिरवा पाण्याचा मसाला आणि त्याच्या डब्यामध्ये एक लाल तिखट मीठ असं टाकलेलं एक असा लालसर गुलाबी मसाला असतो, तो टाकतो, कांदा आणि कोथिंबीर टाकतो आणि ती भेळ आपल्याला खूप रुचकर लागते. कारण तो मसालेच जास्त वापरत नाही, त्याला ते शक्यच नसतं, त्याच्याकडे ते टेबल नसतं, त्याच्याकडे काहीच नसतं आणि त्याच्याकडे समोर गिऱ्हाईक उभं असतं. आपण घरी करताना मात्र खूप सारं सजवतो, खूप साऱ्या प्रमाण आपण घेतो आणि मग हे टाकूया, मग हे छान लागेल, ते टाकूया, ते छान लागेल. भेळच करतो आपण, पण ते काय होतं, एक विशिष्ट फ्लेवर त्यामधून एन्हान्स व्हायच्या ऐवजी खूप सारे फ्लेवर एकत्र येतात आणि असं म्हणतात की सो मेनी कुक्स स्पॉईल द रेसिपी. बरोबर आहे. तर मला हेच सांगायचं आहे की कमीत कमी मसाल्यांमध्ये कसा स्वयंपाक करता येईल. हां, काही मसाले असतात ठराविक, त्यांना वेगवेगळ्या मसाल्यांची गरज असते आणि जगात असे कितीतरी मसाले आहेत जे आपण म्हणजे खरं सांगायचं तर आपल्याला माहीतसुद्धा नाही आहेत ते मसाले. त्याचं कारणच हे आहे, आपला भारत विविधतेने नटलेला आहे. ठिकठिकाणी दर 12 मैलावर भाषा बदलते, जमिनीचा स्तर बदलतो, पाण्याची चव बदलते, येणाऱ्या भाज्या किंवा व्हेजिटेशन्स, फ्रूट्स वेगवेगळी असतात आणि त्या भागामध्ये ते टिकलं पाहिजे, खाल्लं पाहिजे. मग त्या दृष्टीने त्यांची लोणची वेगळी असतात, त्यांचे मसाले वेगळे असतात, त्यांच्या रेसिपी वेगळ्या असतात. आता तुम्हाला एक गंमत सांगू, राजस्थानी पतौडी की सब्जी, अजून तो व्हिडिओ मी दाखवला नाही आहे. आपल्याकडची जी ही असते पाटोडीची भाजी ती सारखंच आहे, पण आपली पाटोडीची भाजी वेगळी लागते आणि त्यांची राजस्थानी पतोडी की सब्जी वेगळी लागते. असं का? तसंच आहे, कारण मसाले आपल्याकडे आपण वेगळे मसाले वापरतो. दुसरी गोष्ट, आपल्याकडचं वातावरण आणि तिकडलं वातावरण, त्या वातावरणाला पोषक ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी घालून, मसाले घालून आरोग्याला आणि शरीराला जो आहार योग्य वाटतो त्याच्या मसाल्याचं कॉम्बिनेशन आपल्या पूर्वजांनी पहिलेपासूनच करून ठेवलं आणि पिढी दर पिढी आपण ते करत आलेलो आहोत. कधीकधी त्यात थोडेसे बदल होतात आणि आता ग्लोबलायझेशनमुळे तो खूपच बदल होतात. ओरिजिनल चायनीज फूड आपण खातच नाही, इंडो चायनीज फूड खातो. जर त्यांचे ओरिजिनल फूड आपण किंवा त्यांच्या मसाल्यात खायचं म्हटलं तर आपण खाऊ शकणार नाही.
कारण त्यांचे मसाले एकदम वेगळे असतात. फर्मेंट केलेले, जमिनीत गाडून ते वरती काढले जातात आणि ते फर्मेंटेशन केलेलं ते सगळे सॉसेस त्यांच्यात टाकले जातात आणि ते फर्मेंटेड सॉसेस त्यांना आवडतात. ओरिजिनल सोया सॉस आपण खातच नाही आणि तो आपण खाऊ शकणार नाही, तो इतका उग्र आणि तीव्र असतो. तर या सगळ्या गोष्टी आहेत. माझ्या रेसिपीज मी तुम्हाला कमीत कमी मसाल्यांमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते आहे. मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रांतीय रेसिपी पण दाखवते. पण काय होतं की कधीकधी काही विशिष्ट मसाले आपल्याकडे ॲव्हेलेबल नसतात, घरात ते सामान नसतं आहे, म्हणून आपण रेसिपी करायची नाही असं नाही. आपण त्याला पर्याय शोधून रेसिपी करतोच, पण आपली रेसिपी चांगलीच होते, तितकीच छान होते आणि चांगली पण लागते. अगदी बरोबर. म्हणून वेगवेगळ्या प्रांतीय रेसिपी दाखवून खूप सारखेपणा आहे. सगळीकडे धान्य तेच आहे. चण्याची डाळ सगळीकडे आहे, तुरीची डाळ आहे, तांदूळ आहे, गहू आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, राळा आहे, साबुदाणा आहे, शिंगाडा आहे. त्याचीच पिठं आपण करतो, ते भिजवतो, ते ओलं करतो, ते फर्मेंट करतो आणि ते खातो. बरोबर आहे. फर्मेंटेड फूड हा जरी साऊथ इंडियाचा मागता असला तरी आपल्याकडेही फर्मेंटेड फूड खाल्लंच जातं, असं होतच नाही. बरेचदा धिरडी फर्मेंट करून खाल्ली जातात आपल्याकडे. आणि ही जुन्या काळातली जी धिरडी होती, ज्वारीचं पीठ आंबवून त्याचं धिरडं करून खायचं. आणि विशेषतः विदर्भामध्ये तर हे ज्वारीच्या पिठाच्या कोकणात तर तुम्ही आंबोळ्या खातातच, तर कोकण काय दक्षिणेत नाहीच आहे, पश्चिम महाराष्ट्राचा किनारा आहे. विदर्भातही ज्वारीचं पीठ, डाळीचं पीठ एकत्र घालून दही घालून आंबवतात किंवा रात्री भिजवून त्याच्यात सगळे मसाले टाकून झाकून शेतकरी लोक या आंबोळ्या खातात. या अतिशय पौष्टिक असतात आणि ही पौष्टिक आंबोळी आणि त्याच्याबरोबर मग अर्थात विदर्भामध्ये जे असेल ते प्रत्येक रिजनचं खाण्याचा खूप वेगळा वेगळा ठसका असतो. विदर्भामध्ये अतिशय चमचमीत रसरशीत असलेल्या गोष्टी खाल्ल्या जातात. जसं जसं तुम्ही पश्चिम महाराष्ट्राकडे सरकता तिथे खाण्याची पद्धत थोडीशी गोडसर असते, कमी तिखट असतं, हिरव्या मिरचीचा वापर असतो. कोकणात तुम्ही गेलं तर तिथे लाल मिरचीचा वापर असतो, पण त्याच्याबरोबर ओला नारळ असतो, त्यानंतर आमसूल असतं. मग ते तिखट आणि आंबट एकत्र झालं की तिखटाचा तीव्रपणा कमी होतो. हळूहळू तुम्ही यूपीकडे गेलात की यूपीमध्ये तर अजूनच कमी तिखट खातात, फार कमी तिखट खातात. काळ्या मिऱ्याचा वापर असतो. अगदी मिरची तर आपल्याकडची नाहीच आहे. आपण सुरुवातीला आपल्या आयुर्वेदामध्ये काळ्या मिऱ्याचाच वापर होत होता. या वेगवेगळ्या रेसिपी अशा घेऊन मला तुम्हाला सांगायच्या. आत्ता मी साईड डिशची हे सुरू केलेली आहे, सिरीज सुरू केली. तर साईड डिश म्हणजे नक्की काय? खरं तर आपल्या मराठी खास भाषेत बोलायचं झालं तर तोंडी लावणं, याच्या पलीकडे त्याला शब्दच नाही आहे. तोंडी लावणं का हवं असतं? कारण आपण वेगवेगळ्या पद्धतीने जेवतो. भुरका मारून जेवणं, चाटून जेवणं आणि नंतर असं ओरपून जेवणं, हे जे प्रकार हे आपल्या मराठी भाषेत आहेत. लहानपणी आमच्याकडे मसाले भात मठ्ठा केला गेला की तो मठ्ठा ओतला जायचा. त्या मठ्ठ्याच्या भुरक्याचे आवाज सगळ्या पंक्तीत येत होते आणि त्यात काही गैर वाटत नव्हतं. हल्ली आपण चमचा वापरतो, चमचा खाली ठेवताना पण आवाज व्हायला नको. तो जेवणाचा स्वाद, तो जेवणाचा आनंद त्या काळात लहानपणी मी जो त्यांच्या मोठ्या माणसांच्या तोंडावर पाहिला आहे, तो आता मला कधीच कुठेच मिळत नाही. ठीक आहे, जसं आहे तसं आपणही नवीन जगाबरोबर आपण स्वतःला ॲडजस्ट करून घेतलं पाहिजे, हे तर खरंच आहे. तर माझा हाच प्रयत्न राहील. तुम्ही मला खूप खूप सपोर्ट केला आहे, म्हणून तुमचे आभार मानण्यासाठी आणि तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी. आणि असंच माझ्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा. तुमच्या काही खूप मला अशा छान हे येतात, कमेंट्स येतात. काही कमेंट्स सजेशनच्या असतात, काही कमेंट्स तिखट पण असतात की हे असं नाही करत, हे तुमचं बरोबर नाही. मग मी त्यांना पण उत्तर देत असते, असं नाही, बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे. ऑथेंटिसिटी पाहिली त्या पदार्थातीचं, त्या व्यक्तीने सांगितलेली ती गोष्ट बरोबरच आहे. पण आपण बरेचदा आपला स्वयंपाक ॲडजस्टही करतो. प्रत्येकाची करायची पद्धतही वेगळी असते. तुम्ही जर आत्ता मी ब्राह्मण आहे, माझ्या घरात जी पद्धत आहे ती शेजारच्या ब्राह्मण घरात तशीच भाजी होत असेल असं काहीच नाही. सुरुवातीला तर आमच्या घरात कांदा लसूणही खाल्ल्या जात नसे. हळूहळू तो कांदा लसूण आमच्या पिढीने खायला सुरुवात केली. पण बघा कसं असतं,
म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही जेव्हा मला कॉमेंट्स करता तेव्हा मला त्याचा खूप आनंद होतो, कारण मला वाचायला मिळतं. आणि माझी अजून एक रिक्वेस्ट तुम्हाला आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही या कॉमेंट्स करता तेव्हा तुम्ही कुठून करता हे पण मला सांगा. कारण मी फक्त तुम्हाला प्रांतीय पदार्थ दाखवत नाही, महाराष्ट्रातला विदर्भ, कोकण, जवळ चिटकून असलेला खानदेश, हे पण पदार्थ मी तुम्हाला दाखवते. त्यातल्या पुन्हा समाजाचेही पदार्थ दाखवते. कोळी समाजाचे पदार्थ दाखवते, कोष्टी समाजाचे पदार्थ दाखवते, कोकणी समाजाचे दाखवते, पाठारे प्रभू पद्धतीचे पण मी तुम्हाला दाखवते. तो पण बराचसा भाग मुंबईकडे आहे. सिकेपी लोकांच्या पद्धती मी तुम्हाला दाखवते, ओरिजिनल ब्राह्मणी पद्धतीच्या दाखवते, मराठा लोकांचाही स्वयंपाक दाखवते. बरोबर आहे. तर अर्थात त्यांची अगदी ओरिजिनल चव माझ्या रेसिपीला येईल असं मी दावा करत नाही, पण त्यांचे मसाले वापरून मात्र ती रेसिपी करण्याचा प्रयत्न करून मी तुम्हाला दाखवत असते. माझ्या या प्रयत्नात तुम्ही सहभागी झालात, तुम्ही मला खूप खूप आशीर्वाद दिलात, तुम्ही मला खूप खूप बूस्टिंग दिलं आणि माझा जीवनाचा हा प्रवास अतिशय आनंदात सुरू आहे. तो केवळ तुमच्या सहकार्यामुळे, आणि म्हणून मला तुम्हाला भेटावंसं वाटलं. तर आता दर 6 महिन्याने आपण लाईव्ह येण्याचा हा प्रयोग करत जाऊ. कदाचित त्यामुळे तुमची माझी खूप छान ओळख होऊन जाईल. तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिलात आणि तुम्हाला हा लाईव्ह व्हिडिओ आवडला असेल तर जरूर माझ्या व्हिडिओवर तुम्ही कॉमेंट करा. माझ्या ह्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ तुम्ही दुसऱ्याबरोबर शेअर करा की या बाई पण असे व्हिडिओ करतात, म्हणजे कमीत कमी याच्यावरून माझे दुसरे व्हिडिओ पाहिले जातील. तुमच्याच सहकार्यामुळे माझे हे व्हिडिओ सगळे व्हायरल होतील, ह्या गोष्टीची मला पूर्ण जाणीव आहे आणि तुमचं सहकार्याची मला खूप खूप अपेक्षा आहे. काही चुकलं तर तुम्ही मला जरूर क्षमा कराल, कारण तुम्ही माझे लोक आहात, माझे ऑडियन्स आहात. तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.